हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि खरं सांगू, काल रात्री 11:15 वाजेपर्यंत बसून मी जो सकाळी माप म्हणजे फार्मा कट केलेला त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो मी रात्री 11:15 वाजेपर्यंत असं बसून कट केला आणि त्याच्यानंतर मी झोपले. ॲक्च्युली मला रात्रीच शिवायला घ्यायचं होतं, पण कसं आहे की रात्री शिवायला घेतलं ना की मशीनचा आवाज खडखड खूप येणार आणि जे झोपतायत ना त्यांना सुद्धा झोपायला मिळणार नाही. म्हणून मी म्हटलं की नको, आपण एक काम करूया, सकाळी लवकर उठूया, कामं आवरून घेऊया आणि त्यानंतर मग शिवायला घेऊया. तर आता ऑलमोस्ट माझा ब्लाऊज होत आलेला. तर तेवढ्यातच आता दर्शनला आणि नम्रताला आणि मला, इवन मला सुद्धा आज ना शिवताना एवढी भूक लागलेली, कारण सकाळी ना मी आज चहा बटर खाल्लेली आणि त्याच्यानंतरच मी शिवायला घेतली. म्हणजे मी 9:45लाच शिवायला बसलेली. तर म्हणून म्हटलं आता 10:30 होऊन गेले तर पटापट नाश्ता बनवूया. तर यासाठी आता उपमा बनायला घेतलेला आहे आणि उपमासाठी लागणारं सगळं साहित्य नम्रताने आधीच प्रिपेअर्ड करून ठेवलेलं. त्यामुळे ना आता मी फोडणीच देते. आणि आज उपम्यामध्ये ना उडदाची डाळ घालते. अगदी एकदम म्हैसूर स्टाईलमध्ये असतं ना, उडपी हॉटेल्समध्ये मिळतं त्या प्रकारचा उपमा. आणि उडदाची डाळ घातली ना की एवढा छान असा खमंग वास येतो की खाण्यासाठी ना उपमा प्रत्येकाला आवडेलच. आणि इथे आता फटाफट फोडणी करायला घेतली, कारण ना मला सुद्धा भूक लागलेली होती. तर झटपट सगळं मिक्स करून घेतलं आणि पहा, आता रवा भाजून ठेवलेला होता म्हणून झटकन घातला आणि मस्त उपमा रेडी झालेला आहे. तर दर्शनला दिला, नमाला दिला आणि आता मला खायचं आहे. भरपूर गरम आहे म्हणून थोडंसं खाऊन बघितलं, तर म्हटलं आता हे नंतरच खाऊया. तर सुरुवातीला एक घास घेतला, साईडला ठेवला आणि जेवढा ब्लाऊज शिवायचा होता ते आधी कंप्लीट करायला घेतलं. म्हटलं की चला ते तरी झालं ना, तोपर्यंत माझा उपमा पण थंड होईल, म्हणजे वेळ तरी वेस्ट जाणार नाही. आणि चला, फायनल माझा झालेला आहे पूर्ण ब्लाऊज कंप्लीट. आता तुम्हाला सरळ करून दाखवते. तर अगदी व्यवस्थित जसा हवा होता तसा झालेला आहे. एकदा का ताईने आता हा घालून बघितला की तिचा फायनल जो ब्लाऊज आहे तो मी शिवेन आणि त्यावेळेला तुम्हाला मी कटिंग कशी केलेली आहे ते नक्की दाखवेन. बाय बाय.